नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे GK24 मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये. तर पहा, आदिवासी विभाग भरतीची जाहिरात 2024 मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेली होती आणि त्याच्या परीक्षेच्या वेळापत्रकाबद्दल सध्या चर्चा सुरू आहे. आपल्या सर्वांना माहितीच आहे की तुम्ही जर फॉर्म भरलेला असेल तर आगामी काळात त्याची परीक्षा होणार आहे आणि IBPS कंपनीमार्फत ती कंडक्ट केल्या जाणार आहे. पण ती नेमकी कधी होणार आहे तर या संदर्भात सध्या चर्चा सुरू झालेली आहे. त्यापूर्वी तुम्ही सर्वात पहिले ही रेकॉर्डिंग ऐका. आदिवासी विभाग ना. येस सर. सर काही परीक्षेचं काही तारखा काही सर जानेवारीमध्ये कंडक्ट केली जाईल. कन्फर्म तारीख अजून आलेली नाही. जानेवारीमध्ये लास्ट एंडिंगला जानेवारी लास्ट एंडिंग नाही तर फेब्रुवारीच्या स्टार्टिंगला ती एक्झाम कंडक्ट केली जाणार आहे सर. त्या ओके संदर्भात तुम्हाला अपडेट आदिवासी विकास विभागाचं पोर्टल जे आहे त्या पोर्टलवर बघायला भेटेल. तुम्ही पोर्टलवर अपडेट राहत राहा सर. ठीक आहे. ठीक आहे सर. थँक्यू. तर पहा मित्रांनो, या ठिकाणी सांगितलं जात आहे की जानेवारी एंडिंगमध्ये किंवा फेब्रुवारीच्या स्टार्टिंगला तुमची एक्झाम होण्याची शक्यता आहे. तर फेब्रुवारीमध्ये नक्कीच तुमची एक्झाम होईल किंवा जानेवारीच्या एंडिंगमध्ये देखील होऊ शकते. कारण की IBPS कंपनी जी आहे ती सरळ वेळापत्रक तुमचं टाकू शकते आणि तुमचे प्रवेशपत्र जे आहे ते तुम्हाला 7 ते 8 दिवस पूर्वी पाहायला मिळतीलच. म्हणूनच अजून जर तुम्ही तयारीला लागलेले नसाल तर तयारीला लागून जा, कारण की लवकरच IBPS तुमची परीक्षा ही कंडक्ट करू शकते. आता या बाबीमध्ये किती तथ्य आहे किती नाही ते तर आपल्याला जाणून घेण्याची काही गरज नाही, कारण की आगामी 1 ते 1.5 महिन्यात तुमची परीक्षा ही नक्कीच होणार आहे आणि IBPS लवकरच ती कंडक्ट करेल. म्हणूनच तुम्ही अभ्यासाला आतापासूनच लागून जा, जेणेकरून या परीक्षेमध्ये तरी तुमचा निकाल हा आला पाहिजे.